अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। आपण या संसारामध्ये जीवन जगत असताना सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असतात। पण जरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतील तरी सुद्धा भक्ती करून सुद्धा, देवाची उपासना करून सुद्धा काहींच्या जीवनामध्ये दुःख एवढं येतं की त्यांना भक्ती नकोशी होते। त्यांना असं वाटतं की मी देवाची एवढी भक्ती करून सुद्धा माझ्या नशिबी दुःखच काय आहे। या प्रश्नाचं उत्तर या निरूपणामध्ये मिळणार आहे। बघा, कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येऊन जातात की बघा, आपल्या नामस्मरणामध्ये परमेश्वराचं नाव असतं। जिथे जाऊ तिथे परमेश्वराच्या नावाशिवाय आपण अन्नसुद्धा ग्रहण करत नाही। असे सुद्धा काही भक्त आहेत, पण त्यांच्या नशिबामध्ये बघा वेळोवेळी दुःखच येत असतं। संकटांना, मोठमोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं। पण समर्थ सांगत आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येत आहेत, सुख क्वचितच मिळत आहे, त्यांच्यासाठी बघा काही मागच्या जन्माचे, असं म्हणतात की काही मागच्या जन्माचे भोग असतात, ते भोगल्याशिवाय बघा पुढच्या ह्या जन्मात सुद्धा सुख लवकर प्राप्त होत नाही। हे कितपत खरं आहे ते आपण एका उदाहरणाद्वारे पाहणार आहोत। समर्थ सांगत आहेत की बघा, स्त्रीवर, एखाद्या महिलेवर, एखाद्या मुलीवर बघा सर्वात मोठं दुःख येतं ना, तो प्रसंग असतो जेव्हा ती विधवा होते, तिचा पती मरण पावतो। स्त्रीच्या जीवनातील हा सर्वात मोठा दुःखाचा प्रसंग असतो। एक वेळे पैसा नसेल तरी मनुष्य जीवन जगू शकतो, स्त्रीसुद्धा जीवन जगू शकते। पण जेव्हा तिच्या बघा एक कपाळाचं कुंकू हरपलं जातं, बघा तिचा पती मरण पावतो, तेव्हा तिच्यावर आलेलं संकट असतं ना, सर्वात मोठं संकट असतं। पण बघा काहींच्या नशिबी बघा मुलंसुद्धा असतात, आणि जेव्हा बापाचं बघा पूर्ण हे हरपलं जातं ना, तेव्हा संसार उघड्यावर पडतो। पण ह्या गोष्टी कशामुळे घडतात? बघा, लग्न झाल्यावर काही दिवसामध्येच काही स्त्रिया विधवा होऊन जातात। पण हे नक्की कशामुळे घडतं? नक्की चुकी असते कुणाची? बघा, ते सर्व या प्रश्नांची उत्तरं आपण या निरूपणामध्ये देणार आहोत। एका राज्यामध्ये एक सोनार होता, आणि तो त्याच्या पूर्व जन्मामध्ये एक सैनिक होता, ज्याचं नाव मुरलीधर होतं। त्याचं आईवडील नव्हते, लग्नसुद्धा झाले नव्हते, आणि म्हणूनच त्याला संतानसुद्धा नव्हती। त्याचबरोबर त्याला बहीण भाऊ कुणीच नव्हतं। ती सैनिकाच्या नोकरीमधून जे काही कमवायचा ते सर्व जमा करून ठेवायचा, आणि काही दिवसानंतर एक नवीन माणूस सेनेमध्ये भरती झाला, ज्याचं नाव रणजित होतं। पहिले रणजित मुरलीधरसोबत मैत्री करतो, आणि जेव्हा त्यांची मैत्री घट्ट होते तेव्हा रणजित मुरलीधरला म्हणतो, हे बघ मुरलीधर, तुझ्याजवळ जे काही पैसे आहेत ना, ते तुझ्याजवळ तू जमा करून ठेवलेस तर ते तितकेच राहतील, परंतु जर तू ते पैसे मला दिलेस तर मी ते माझ्या वडिलांना देईन। माझे वडील एक व्यापारी आहेत, त्यामुळं ते पैसे माझे वडील व्यापारामध्ये लावतील, आणि जेव्हा तुला पैसे हवे असतील तेव्हा तू माझ्याकडे माग, मी तुला तुझे पैसे व्याजासहित परत करेल। बघा, अशा प्रकारे मुरलीधरने त्याच्याकडील सर्व जमापुंजी रणजितकडे व्यापारात लावण्यासाठी दिली। त्यानंतर रणजित ते पैसे व्यापारात लावतो, आणि रणजितला व्यापारामध्ये यश मिळू लागतं, आणि व्यापार दिवसागणित वाढू लागतो, आणि काही दिवसातच रणजितचे सेनेला सोडला। अशा प्रकारे हळूहळू वेळ पुढे सरकत होता, आणि एके दिवशी जेव्हा मुरलीधरने रणजितकडे पैसे मागितले तेव्हा रणजित त्याला म्हणाला, मी तुझे पैसे काहीच दिवसात तुला परत करेल। नंतर रणजित घरी जाऊन विचार करू लागला की जर मी मुरलीधरला त्याचे पैसे परत केले तर मग मी व्यापार कसा करू? माझा व्यापार
पूर्णपणे बंद होऊन जाईल. त्यानंतर रणजितला समजतं की सेनेमध्ये लढाई सुरू झाली आहे. दुसऱ्या राज्याचे लोक या राज्यावर हल्ला करत आहेत आणि मुरलीधर पूर्णपणे हिमतीने युद्ध लढत आहे. बघा, लक्षात असू द्या, सर्व भक्तजनांना लक्षात असू द्या की आपण पाहत आहोत की लग्न झाल्यावर एखादी स्त्री असते ती विधवा का होते, तेच हे उदाहरण आहे. बघा, रणजित विचार करतो की हीच योग्य वेळ आहे की मुरलीधरचा काटा काढण्याची. बघा, त्यानंतर रणजित सेनेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याजवळ जातो आणि त्यांना जाऊन म्हणतो की तुम्ही मुरलीधरला काम तमाम करून टाका, या बदल्यात मी तुम्हाला खूप सारे पैसे देईल. पैशाच्या लालचामुळं अधिकारीसुद्धा रणजितच्या बाजूला होतो आणि पुढच्याच दिवशी अधिकाऱ्याला सूचना मिळते की जंगलाच्या मार्गाने 100 राज्याचे सैनिक हल्ला करणार आहेत. तेव्हा तो अधिक मुरलीधरला बोलावतो आणि सांगतो की जंगलाच्या मार्गाने 2 लोक आपल्यावर हल्ला करणार आहेत. तू आता ताबडतोब जा आणि त्यांचा काम तमाम करून टाक. सेनेचा अधिकारी मुरलीधरला 2 दुश्मन आहेत असं सांगून 100 दुश्मनांच्या हवाले करतो. बघा, पुढे मुरलीधर जंगलामध्ये प्रवेश करतो. तेव्हा त्याला समजतं की इथे 2च दुश्मन नाही तर खूप जास्त दुश्मन आहेत आणि तरीसुद्धा मुरलीधर त्याच्यावर आक्रमण करतो आणि एक करून 40 सैनिकांना तो मृत्युमुखी पाडतो. एवढे सर्व दुश्मन पाहून मुरलीधर त्यांना अजिबात घाबरलेला नसतो. तो पूर्णपणे हिमतीने त्यांचा मुकाबला करत असतो आणि इतक्यातच 10 सैनिक मुरलीधरच्या मागे जाऊन त्याच्यावर हमला करतात आणि अशा प्रकारे मुरलीधरला वीरगती प्राप्त होते. बघा, पुढे स्वतःच्याच मित्राकडून धोका मिळाल्यामुळं मुरलीधर वीरगतीला प्राप्त होतो. जेव्हा रणजितला हे समजलं की मुरलीधर मेला आहे तेव्हा रणजित खूपच खुश होतो आणि रणजित आता निश्चिंत झाला होता. त्याला आता कोणत्याही गोष्टीची काळजी नव्हती, कारण त्याला मुरलीधरचे पैसे आता परत करायचे नव्हते. त्यामुळे त्याचा व्यापार आता वाढणार होता. मुरलीधरचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळं रणजितकडे पैसे मागणारा कोणीच नव्हता आणि म्हणूनच रणजित खूप जास्त खुश होता. काही दिवसानंतर रणजितला एका पुत्राची प्राप्ती होते व त्यामुळं रणजितच्या आनंदाला आता पारावारा उरला नव्हता. तो आता सारखा देवाचा आभार व्यक्त करू लागला होता. देवा, तुझी माझ्यावर अपरंपार कृपा आहे. माझ्याकडे आता मोठ्या प्रमाणात पैसे आहेत आणि माझे मोठमोठे व्यापार झाले आहेत आणि पैसे घेणारा मुरलीधरसुद्धा आता मेला आहे. आता रणजित खूपच जास्त खुश होता आणि तो मनातल्या मनात विचार करत होता की मी आता माझ्या मुलाला खूप चांगलं शिकवेल, ज्यामुळं तो खूप जास्त हुशार बनेल. रणजितने त्याच्या मुलाचं नाव आदेश ठेवलं. बघा, पुढे आदेश थोडा समजूतदार झाला आणि त्यानं खूप जास्त शिक्षण घेतलं. रणजितने त्याच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले आणि एके दिवशी जेव्हा आदेशचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा रणजितने विचार केला की माझा मुलगा आता शिकून मोठा झाला आहे, तो तरुणसुद्धा झाला आहे, त्यामुळं आदेश आता माझा सर्व व्यापार सांभाळू शकतो व आता मला आदेशचं लग्न लावून द्यायला हवं. बघा, पुढे समर्थ सांगत आहेत की एका वेळची गोष्ट आहे. त्या गावामध्ये सर्व लोक खूप आनंदामध्ये होते. एके दिवशी एक बलवान आणि क्रूर असा राक्षस राज्यामध्ये आला. त्याने कित्येक लोकांना मारलं होतं. तेव्हा राजा आणि त्याचे सैनिक त्या राक्षसाला मारण्यासाठी निघाले, परंतु त्या राक्षसाने त्या सैनिकांना सुद्धा मारलं आणि राजाला बंदी बनवलं. बघा, पुढे जेव्हा राक्षसानं राजाला बंदी बनवलं तेव्हा राणी खूप जास्त चिंतेत होती. ती तिच्या नवऱ्यासाठी खूप जास्त काळजीत होती आणि एके दिवशी राणी त्या राक्षसांच्या गुहेत गेली. राणी राक्षसाला म्हणाली, तुला जे काही हवं आहे ते मी तुला देईल, परंतु तू माझ्या नवऱ्याला सोड.
राणी त्या राक्षसाजवळ तिच्या नवऱ्याचं प्राण वाचवण्यासाठी भीक मागू लागली. राक्षस म्हणाला, जर तू रोजच्या रोज माझ्या भोजनाची एक मनुष्य माझ्या गुहेमध्ये पाठवलं तर मी तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडेल. तेव्हा राणीने त्या राक्षसाचे म्हणणं ऐकलं व त्यानंतर रोज एक व्यक्ती त्या राक्षसाचं भोजन बनून त्या गुहेमध्ये जाऊ लागला. अशा प्रकारे काही दिवस झाले आणि एके दिवशी राजाचे काही मंत्र्यांनी राजाला म्हटलं, महाराज, अशा प्रकारे तर आपली प्रजा काही दिवसातच संपून जाईल. आपल्याला आपलं हे राज्य वाचवण्यासाठी काहीतरी उपाय शोधावा लागेल. बघा, तेव्हा एके दिवशी त्या राजानं दवंडी वाजवली की जो कोणी माणूस त्या राक्षसाला मारेल तर त्याचा विवाह मी माझ्या मुलीसोबत लावून देईन आणि त्याला राज्याचा उत्तराधिकारी बनवेल. बघा, पुढे त्यानंतर हा समाचार सर्व राज्याच्या राजकुमारांपर्यंत पोचवण्यात आला. परंतु जे पण राजकुमार त्या राक्षसाला मारण्यासाठी आले होते त्या सर्व राजकुमारांना राक्षसांनी मारलं. जेव्हा ही माहिती रणजितला मिळाली की जो पण व्यक्ती त्या राक्षसाला मारेल त्याचा विवाह राजकुमारीसोबत करून देण्यात येईल व त्याचबरोबर राज्याचा उत्तराधिकारी सुद्धा घोषित करण्यात येईल, तेव्हा रणजितच्या मनात एक लालच उत्पन्न झाला. रणजितने विचार केला की माझा मुलगा आदेश जो युद्धामध्ये माहीर आहे, जर त्याने राक्षसाला मारलं तर त्याला राज्याचा उत्तराधिकारी बनवण्यात येईल. व त्यानंतर रणजित त्याच्या मुलाजवळ जातो आणि त्याला सर्व हकीकत सांगतो. आदेशसुद्धा राजकुमारीसोबत विवाह करण्याची गोष्ट ऐकल्यावर ताबडतोब तयार होतो. बघा, पुढे त्यानंतर आदेश लगेचच राजाजवळ गेला आणि राजाला म्हणाला, हे राजन, मी त्या राक्षसाला मारेल. त्यानंतर राजा आदेशला त्या राक्षसाच्या गुहेचा पत्ता सांगतो. गुहेचा पत्ता मिळाल्यानंतर आदेश जंगलाच्या दिशेने निघाला. जंगल खूपच दाट होतं आणि गुहा खूपच लांब होती आणि म्हणूनच तो थोडा थकला होता. थकल्यामुळं तो एका झाडाखाली जाऊन बसला आणि थकव्यामुळं त्याला भूकसुद्धा लागली होती. त्याने त्याच्यासोबत भाकरी आणली होती व जशी त्याने भाकरी खाण्यासाठी त्याच्या पिशवीतून भाकरी बाहेर काढली तेव्हा अचानक तो झाड, ज्या झाडाखाली आदेश बसला होता, तो झाड बोलू लागला, मला वाचव, मला वाचव. आवाज ऐकून आदेश घाबरला. झाड म्हणाला, हे मनुष्य, तू मला जवळच्याच नदीतून थोडंसं पाणी आणून देऊ शकतोस का? आदेशनं पहिल्यांदाच एखाद्या झाडाला बोलताना पाहिलं होतं. आदेशनं झाडाचं म्हणणं ऐकलं आणि जवळच असणाऱ्या नदीतून पाणी आणून झाडाच्या मुळांजवळ टाकलं. पाणी मिळाल्यामुळं झाडं खूपच प्रसन्न झाला आणि तो आदेशला म्हणाला, तू या जंगलामध्ये कुठे चालला आहेस? तेव्हा आदेश त्या झाडाला त्याची सर्व हकीकत सांगतो. बघा, तो झाड एक मायावी झाड होता. तो झाड आदेशला म्हणतो काय, त्या राक्षसामुळं जंगलातील सर्व पशुपक्षी खूप घाबरलेले आहेत, कारण त्याने कित्येक प्राण्यांना मारलं आहे. बघा, तो झाडसुद्धा राक्षसामुळे खूपच त्रासून गेला होता. सर्व प्राणी त्या राक्षसाला समाप्त करू इच्छित होते, परंतु कोणाच्यामध्येही इतकी हिंमत नव्हती की तो त्या राक्षसाला मारू शकेल. पुढे तो मायावी झाड आदेशला म्हणतो, तू मला शूरवीर वाटत आहेस आणि म्हणूनच मी तुला सांगतो की त्या राक्षसाचा मृत्यू कसा होऊ शकतो. तेव्हा झाड आदेशला म्हणतो, तू 3 वेळा ओम नमः शिवाय जप कर, ज्यामुळं तुला माझ्यामधून एक त्रिशूळाची प्राप्ती होईल आणि त्या त्रिशूळाच्या प्रहाराने त्या राक्षसाचा तो मृत्यू होऊ शकतो. तेव्हा त्या झाडाचं बोलणं ऐकून आदेश 3 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करतो. तेव्हा आदेश पाहतो की त्या झाडामधून एक जादुई त्रिशूळ बाहेर येतो. आदेश तो त्रिशूळ घेतो आणि ताबडतोब त्या गुहेच्या दिशेने निघतो. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला दिसतं की तिथे झाडांची संख्या खूप कमी आहे आणि तिथे जंगली प्राणीसुद्धा खूप कमी दिसत आहेत. आदेशला विश्वास बसला की
राक्षसाची गुहा इथेच कुठेतरी असेल. थोडा वेळ शोधल्यानंतर आदेशला ती गुहा दिसली. आदेशनं पाहिलं की तो राक्षस खूपच भयानक आहे आणि त्याने खूप साऱ्या लोकांना त्याच्या जवळ पकडून ठेवलं आहे. तेव्हा काय करायचं या आदेशला समजलं नव्हतं. कशा प्रकारे त्रिशूलच्या मदतीने त्या राक्षसाचा वध करायचा या आदेशला काहीच कळत नव्हतं. बघा, पुढे राक्षसानं पाहिलं की आदेशकडे तोच त्रिशूल आहे ज्याद्वारे त्याचा वध होऊ शकतो. तेव्हा तो राक्षस त्याच्या जवळ चांगलं बनण्याचं नाटक करू लागला. परंतु आदेशला राक्षसाचं हे नाटक चांगलंच कळालं होतं आणि जेव्हा राक्षस आदेशला मारणार होता इतक्यात आदेशने तो त्रिशूळ त्या राक्षसाच्या पोटात खुसवला. त्रिशूळ लागल्यामुळं राक्षसाचा वध झाला. राक्षस मृत्युमुखी पडला. तिथे असणाऱ्या सर्व लोकांनी आदेशचं खूपच कौतुक केलं, कारण आदेशनं त्यांना राक्षसाच्या तावडीतून सोडवलं होतं. बघा, त्या सर्व लोकांनी आदेशच्या ह्या शौर्याचं गुणगान राजाला सांगितलं. तेव्हा राजा खूपच खुश झाला आणि राजानं दिलेल्या शब्दानुसार त्याच्या मुलीचं लग्न आदेशसोबत लावून दिलं आणि राज्याचा उत्तराधिकारी सुद्धा आदेशला बनवलं. बघा, पुढे अशा प्रकारे त्या रणजितच्या मुलाचं लग्न राजकुमारीसोबत होतं. आता ही कथा पुढे सरकते तर रणजितच्या मुलाचं लग्न राजाच्या मुलीसोबत होतं आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा सुनबाई सासरी येते तेव्हा रणजितच्या आनंदाला पारावारा उरत नाही. रणजित मनातल्या मनामध्ये विचार करत होता की आता सुनबाई घरी आली आहे, त्यामुळे आता माझा व्यापार माझा मुलगा सांभाळू शकेल व त्यामुळे आता मला चिंता करण्याची काहीच गरज नाही. बघा, रणजित हा विचार करत होता की इतक्यातच आदेशची तब्येत अचानक खराब होते आणि रणजितचा एकच मुलगा होता, त्यामुळे रणजित खूपच घाबरतो आणि धावतच त्याच्या मुलाजवळ जातो. त्याचबरोबर मुलाची अवस्था पाहून रणजित मोठमोठ्या वैद्यांना बोलावतो आणि मुलाचा इलाज करण्यास सांगतो. परंतु वैद्याच्या कोणत्याही औषधांचा आदेशवर कोणताही प्रभाव पडत नव्हता. आजार वाढतच होता आणि पैसेसुद्धा पाण्यासारखे संपत होते. अशा प्रकारे रणजितकडे जे काही पैसे होते ते सर्व त्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी लावले. परंतु तरीसुद्धा रणजितचा मुलगा बरा झाला नाही. शेवटी वैद्यांनी सांगितलं की याला जो आजार झाला आहे त्याचा कोणीही उपचार करू शकत नाही आणि आता हा फक्त काही वेळ जगू शकतो, लवकरच याचा मृत्यू होणार आहे. बघा, तेव्हा एक व्यक्ती रणजितजवळ येतो आणि म्हणतो, रणजित तू एक काम कर, आपल्याच गावाजवळ एक संत राहतात, ते एक पुडी देतात. त्या पुडीतील त्या औषध खाल्ल्यानंतर कितीही आजारी व्यक्ती असू दे तो ताबडतोब बरा होतो. तू आता लगेच जा आणि ती पुढे घेऊन ये. बघा, तेव्हा रणजित त्या माणसाकडे बोलणं ऐकून शेजारच्या गावात राहणाऱ्या त्या संतांकडे जातो आणि त्याच्याकडून ती पुडी घेऊन येतो. त्या पुडीमधील औषधं जसं रणजित आदेशला खाऊ घालतो तसा आदेश लगेचच मरून जातो. बघा, जेव्हा रणजितच्या मुलाचा मृत्यू होतो तेव्हा त्याची पत्नी खूपच दुःखी होते आणि राजाची मुलगी जी आता रणजितची सुनबाई झाली होती ती विधवा झाली. रणजित आणि सुनबाई खूप जोरामध्ये रडत होते. तेवढ्यातच बघा, भगवान श्री हरी विष्णू एका संतांचे रूप धारण करून रणजित जवळ येतात आणि रणजितला विचारतात, हे रणजित, तू इतकं का रडत आहेस? रणजित म्हणतो, महाराज, माझ्या तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे. रडायला नको तर काय करायला पाहिजे? जेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात, परंतु तुम्ही का रडत आहात? तेव्हा रणजित म्हणतो, माझा मुलगा मेला आहे, मग मी का रडू नको? तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, परंतु त्या दिवशी तू खूप जास्त आनंदात होतास. तेव्हा रणजित म्हणतो, कोणत्या दिवशी? तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, जेव्हा तू तुझ्या व्यापारासाठी मुरलीधरकडून पैसे घेतले होते आणि जेव्हा मुरलीधरचा मृत्यू झाला होता
तेव्हा तू खूप आनंदामध्ये होतास. जेव्हा मुरलीधर मेला तेव्हा तू विचार केलास की तुला आता त्याचे पैसे कोणालाही द्यायची गरज नाही आणि तू आता खूप श्रीमंत झाला आहेस. मुरलीधरने तुमच्याजवळ किती वेळा पैसे मागितले बघा, परंतु तू नेहमी त्याला काही ना काही कारण सांगत राहिलास. पुढे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, त्या दिवशीसुद्धा तुझ्या आनंदाचा ठिकाणा नव्हता. तुझे पाय जमिनीवर टिकत नव्हते. मला एक गोष्ट सांग, तू जर एवढ्या वेळेला खुश झाला आहेस, मग एकदा दुःखी झालास तर काय फरक पडतो का? बघा, पुढे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, रणजित, तुझा तो जो मुलगा आहे तो तुझा मुलगा नसून तो मुरलीधर होता. तो तुझ्या मुलाच्या रूपात तुझ्या पोटी जन्माला आला होता, ज्याचे पैसे तू तुझ्या व्यापार वाढवण्यासाठी घेतले होतेस. जेव्हा मुरलीधर म्हणजेच आदेश हा पुत्राच्या रूपात तुझ्या घरी जन्माला आला, तेव्हा त्याच्या शिक्षणावर तू पैसे खर्च केलेस, त्याच्या पाळणपोषणामध्ये तू पैसे खर्च केलेस, त्याच्या विवाहामध्ये तू पैसे खर्च केलेस आणि जे काही वाचवलेले पैसे होते ना, ते तू त्याच्या आजारपणामध्ये खर्च केलेस. आता शेवटी तुझ्याकडे फक्त 2 आणे शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या 2 आण्यांपासून तू त्या संतांकडून ती पुडी घेऊन आलास आणि त्या पुडीमधील औषध खाऊन तुझ्या मुलाचा मृत्यू झाला. आता तू समजून घे, हे सर्व तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालं आहे. तेव्हा रणजित त्या साधूला म्हणतो, हे महात्मा, तुम्ही मला सांगा, माझ्या घरात ही तरुण सुनबाई आली आहे व ती आता विधवा झाली आहे, यामध्ये तिचा काय दोष? बघा, आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो की लग्न झाल्यावर काही दिवसामध्ये स्त्रिया विधवा का होतात, त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे. बघा, तिने तर कोणाला फसवलं सुद्धा नाही, तिने असं कोणतं पापसुद्धा केलं नाही ज्यामुळं तिला लग्नाच्या पहिल्याच दिवशी विधवा बनावं लागलं. बघा, तेव्हा भगवान शिव म्हणतात, रणजितचं बोलणं ऐकून भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, रणजित, तुझी ती सुनबाई आहे, ती राजाची मुलगी आहे, ती पूर्व जन्मामध्ये तोच अधिकारी होता आणि त्याने जाणून बुजवून मुरलीधरला 100 लोकांचा सामना करण्यासाठी पाठवलं होतं. त्याने मुरलीधरसोबत धोका केला आणि त्याला मारून टाकलं आणि हेच त्याच्या कर्माचं फळ आहे, जे ती तुझी सुनबाई बनून आयुष्यभर भोगणार आहे. बघा, तुमचा हा प्रश्न की एखादी स्त्री सासरी गेल्यावर लगेच विधवा कशी होते, तर ज्याप्रमाणे मनुष्य कर्म करत असतो त्या प्रकारेच त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. जसं या कथेमध्ये रणजितची सूनबाई भोगत होती. समर्थ सांगत आहे, या कथेचं तात्पर्य तरी काय नक्की? बघा, समर्थांनी सांगितलं आहे की माणसाचे कर्म जसे असतील ना, तशाच पद्धतीनं माणसाला भोग भोगावा लागत असतो. म्हणून आपण म्हणतो की या जन्माचा आणि मागच्या जन्माचा संबंध काय? पण प्रत्येक जन्मामध्ये माणसाचे कर्म चांगलेच असावे लागतात. कधीकधी आता हा कलियुग चालू आहे, आता जे तुम्ही कराल ना ते तुम्हाला इथेच फेडावं लागणार आहे. पूर्वीचा काळ आता संपलेला आहे, पण ज्यांचे मागच्या जन्मातले कर्म वाईट होते ते भोग ते दुःखामध्ये निर्माण होतात. म्हणून आपल्या वाट्याला आलेले दुःख त्याच्यामुळं देवाला तुम्ही दोष देत राहू नका, कारण ज्याच्यासोबत समर्थ आहेत ना त्याच्यासोबत चांगलंच घडणार आहे. फक्त काही वेळ काळ जाऊन द्यायला लागतो आणि तो वेळ काळ असतो ना, आपण जर धीर धरला तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. पण माणसामध्ये धीर नावाची गोष्ट कधीच नसते, त्याला सर्व काही लगेच हवं असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने कोणत्याही गोष्टीची वेळ काळ आल्याशिवाय चांगल्या गोष्टी घडत नाही. म्हणून बघा, माणसाचा आजच्या या कलियुगातल्या माणसाचा मृत्यूसुद्धा कधी येतो कधी जातो समजत सुद्धा नाही. आता 2 शब्द चांगला बोललेला व्यक्ती
2 मिनिटामध्ये त्याला अटॅक येऊन मरून जातो. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत कुणाला दुःखी करू नका. कुणाच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेऊ नका. बघा, समोरच्याकडून मिळालेली संपत्ती असते ना, ती काही वेळ टिकत असते, काही क्षणिक टिकत असते. काही दिवस निघून गेल्यानंतर परत आपल्या वाटेला परत दारिद्र्य येतं. म्हणून समर्थ सांगत आहेत की प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवा, या जगामध्ये सत्य जर असेल ना, तर ते भगवंताचं नाम आहे आणि तेच तुम्हाला तारणार आहे. या जगामध्ये तुम्हाला मोहित करणाऱ्या गोष्टी अशा भरपूर भेटतील, पण तुम्ही त्यांना भुलून जाऊ नका. कारण या मनाला वेड लावणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या माणसाचं आयुष्य बर्बाद करून टाकतात. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की बघा, जेव्हा आपल्या जीवनामध्ये भरपूर दुःख यायला लागतं ना, तेव्हा समजून जावा की परमेश्वरसुद्धा आपल्या जवळ यायला सुरुवात झाली आहे. आणि परमेश्वर आपली परीक्षा पाहत असतो की हा माझा भक्त आहे, हा मनुष्य आहे, हा किती दुःख सहन करू शकतो. पण त्या दुःखामध्ये जर आपण परमेश्वराचं चिंतन चालू ठेवलं ना, तर येणारा काळ हा तुझा आहे. कारण प्रत्येक भक्तानं, प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जर तुमच्या वाट्याला दुःख झालं नाही, तर तुम्हाला सुखाची कधी प्राप्ती, तुम्हाला सुख नक्की काय असतं ते तुम्हाला कळेल का? जर सुखच आलं नाही, तर दुःख कसं असतं तुम्हाला कळेल का? म्हणून प्रत्येकानं लक्षात घ्यावी की आपण भक्ती करत आहोत ना, ती सुख दुःखासाठी करत नाही आहोत. कारण माणसाने लक्षात घ्यावं, या जन्मामध्ये आपण आलो आहोत, तर या जन्मामध्ये बघा आपल्याला 2 हात दिले आहेत. या हातामध्ये नामस्मरण जोडले पाहिजेत. समोरच्या व्यक्ती बघा आपल्याला जेव्हा भेटतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एवढा आनंद पाहिजे की त्याला समोरच्याला वाटावं की या माणसाकडं बघून मला परमेश्वराच्या रूपाची आठवण होते. या गोष्टी जोपर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही ना, तोपर्यंत खरी भक्ती आपल्याकडून होणार नाही. समर्थ पुढे सांगत आहे, म्हणून हे जीवन एवढं सुंदर आहे ना, या जीवनाचा उपभोग घ्या. पण हे उपभोग घेताना भगवंताला कधीच विसरू नका. तुमचं जीवन सुंदरच आहे आणि जरी तुमच्या जीवनात दुःख येत असेल तरी त्याला घाबरून जाऊ नका. कारण जेव्हा समर्थांची साथ आपल्यासोबत असते ना, तेव्हा सर्व काही व्यवस्थित होतं. जरी दुःख जरी आलं असेल तरी ते पेलण्याची, पचवण्याची क्षमता समर्थ आपल्याला देत असतात. दुःख आलं म्हणून परमेश्वराला दोषी मानू नका, कारण त्या दुःखाचे वाटेकरी आपणच असतो. दुःख आपल्यामुळंच येत असतं असं समजून जा की आता जे दुःख आलं आहे ना, ते भविष्यात माझ्या जीवनामध्ये यायला नको. म्हणून त्या उद्देशानं कर्म करा. आणि कर्म तुमचे श्रेष्ठ असतील ना, तर तुमचं जीवनसुद्धा श्रेष्ठ होईल. एकच गोष्ट लक्षात ठेवा, भक्ती तुम्ही करा किंवा नका करू, पण माणुसकी धर्म जोपर्यंत तुम्ही जपत नाही ना, बघा दुसऱ्याकडून लुबाडलेल्या वस्तू घेणं, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख करून आपला संसार सुखाचा करणं, हे जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर तो तुमचा संसार असतो काही क्षणिक सुखासाठी असतो. म्हणून तो संसार कधीच सुखाचा होत नाही. म्हणून या गोष्टी जोपर्यंत आपल्याकडून होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते भोग भोगावे लागणार आहेत. आणि ह्या आता कलियुगातले भोग म्हणजे तुम्ही इथे जे कराल तेच तुम्हाला भोगावं लागणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समर्थांनी सांगितलं आहे बघा, परश्री माते समान बघा. आणि परधन असतं ना, ते बघा राक्षसासारखं असतं, अहंकारासारखं असतं. जेव्हा आपण परधन कुणाकडून घेतो, कुठे पडलेलं घेतो, तेव्हा ते आपल्या जीवनामध्ये अहंकार निर्माण करत असतं.
कधीच या मनुष्याच्या जीवनामध्ये जर अहंकार कुठून निर्माण होतो ना, तर जास्त करून वाईट धनामुळे होतो, वाईट पैशामुळे होतो. आपण जे पैसे कमवलेले सुद्धा नसतात, बघा कुणाची हाय लागून घेतलेले पैसे असतात ना, ते आपल्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जरी तुमच्या जीवनात दुःख जरी येत असतील तरी तुम्ही उपासना चालू ठेवा, भक्तिमार्ग चालू ठेवा. आपोआप त्यांच्यातून, अडचणीतून, या संकटामधून निघण्यासाठी तुम्हाला जे संकल्प प्राप्ती तुम्ही केली ना, तर सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.